तर चला आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची पापडी. ते पण एकदम साधी आणि एकदम सोपी पद्धत आणि बनवायला सोपी आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत कुरकुरीत. तर चला एकदम साधी सोपी पद्धत आज बनवणार आहे. तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरुवात करणार आहे. सुरुवातीला मी हे साबुदाणा आहे ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता. साधारण हे साबुदाणा अर्धा किलो आहे आणि एकदम मस्त असा भिजलेला आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी गॅस ऑन करणार आहे. आता त्याच्यावर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि साबुदाणा किती आहे अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी घेऊ शकतो. तरी मी 1 लिटरचा तांब्या आहे. 1 लिटरच्या तांब्याने हे पाणी घेणार आहे. तर मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण हे पाणी उकळूपर्यंत झाकून ठेवणार आहे. तर हे पहा पाणी उकळलं असेल. आता आपण हे झाकण काढून बघणार आहोत. तर हे पाणी जे आहे तर थोडीशी बारीक उकळी फुटलेली आहे. तर आता आपण काय करणार आहे याच्यामधलं जे पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहे. जर जास्त लागलं तर आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहे. मी 2 तांब्यातून अर्धा तांब्या मी साईडला ठेवलेला आहे. तर आता आपण 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेणार आहोत. मी माझ्या चवीनुसार घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. मग आता आपण याच्यामध्ये साबुदाणा जे आहे भिजवून घेतलेला ते या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण एका रवीच्या साहाय्याने हे साबुदाणा जे आहे ते एकदम मस्तपैकी असे शिजवून घेणार आहे. जोपर्यंत भातोड्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत. तर आता ही साबुदाण्याची पापडी कशी बनवायची, मिठातली या तिखट, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मी ही जी पापडी आहे ती थोडीशी मी तिखट बनवणार आहे. त्यासाठी मी ही थोडीशी मिरची पावडर वापरलेली आहे, कारण भातोडी थोडीशी तिखट लागली पाहिजे. तर आता आपण हे तिखट जे वापरलेलं आहे ते सुद्धा यामध्ये शिजलेला आहे आणि शाबू पण एकदम मस्त शिजून असा टम फुगलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, हे गॅस थोडासा बंद करून ठेवणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ज्या भातोड्या जे आहेत ते मस्त होत्यात. म्हणजे भातोडी आणि पापडी दोन्हीही म्हणतात. तर आता मी एक कागद घेतलेला आहे. तर आता आपण त्या कागदाला न तेल लावता आपण ह्याच्यावर पापड करणार आहोत, कारण का तेल लावल्यानंतर जास्त दिवस टिकत नाहीत. तर आता ही छान थंडही झालेला आहे. तर मी एक छोटी पळी घेतलेली आहे. छोट्या पळीने आपण छोट्या छोट्या आकाराचे आपण पापड करून घेणार आहे. तर मस्तपैकी असं छान दिसत तर आहे, कलर छान आलेला आहे. तर हे पहा एकदम छोट्या आकाराचे आपण पापड करून घेणार ना, अशाच पद्धतीने आपण सगळे पापड करून घेतलेले आहेत. तर हे पहा आता मस्तपैकी ह्याला आपण ऊन देणार आहोत, कारण पापड जे आहेत ते करून तयार झालेले आहेत. तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. तर हे पहा एकदम छान पापड वाळून तयार झालेले आहेत आणि थोडेसुद्धा तुकडे पडलेले नाहीत आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे. तरी खाण्यासाठी अजून तरी तयार नाही झाले. आता हे पापड जे आहेत ते तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर चला मी गॅसवर तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी आणि तेल ही छान गरम झालेलं आहे. तर आता आपण एक पापड उचलणार आहे आणि तेलामध्ये सोडणार आहोत. एकदम मस्त छान असे तळून घेणार आहेत. तर हे पहा आपले पापड जे आहेत ते मस्तपैकी असे टम फुगलेले आहेत आणि कलर पण एकदम पांढरा शुभ्र छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पापड तयार केलेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने पापड बनवले तर खूप आवडीने खाल. तर चला मग रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.